भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त। भारताकडून पाकिस्तानच्या अनेक एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला। पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले। सकाळी 8 वाजल्यापासून स्फोटांची मालिका। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे फेल। क्वालिटी काय असते हे आपण सर्वांनीच काल पाहिलं। ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य। मध्यरात्री पाकिस्तानकडून 15 भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न। पाकच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला हवेतच निकामी करण्यात आलं। भारतीय लष्कराकडून स्पष्ट। पाकिस्तानचे हल्ले रोखण्यासाठी भारताकडून 3 एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर। S-400 MRSAM आणि आकाश एअर सिस्टीमचा वापर। भारतानं पहिल्यांदाच S-400 सिस्टीम वापरली। कच्छ सीमेजवळ भारतानं पाकिस्तानचा ड्रोन पाडला। भारतातल्या 15 लष्करी तळांवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न। पाकिस्तानी ड्रोन पाडतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामध्ये गोल्डन टेम्पल वाचवण्यात यश। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं गोल्डन टेम्पल वाचवलं। पाकिस्तानी आर्मीनंच भारताला 9 दहशतवादी तळांची माहिती दिली। भारतानं केलेल्या हल्ल्याचं खापर तेहरीक-ए-तालिबाननं पाक लष्करावर फोडलं। मसूद अझहरच्या कुटुंबाच्या खात्म्यानंतर दहशतवादी संघटनेचं पत्रक। अतिरेक्यांच्या दफनविधीवेळी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर हाफिज रऊफ उपस्थित। तसंच अतिरेक्यांच्या जनाजामध्ये पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी का उपस्थित होते? भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा सवाल। भारताच्या हल्ल्यानंतर लाहोर, कराची आणि इस्लामाबाद एअरपोर्ट बंद। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात हालचालींना वेग। सर्वच विमानतळं बंद करण्याचा निर्णय। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा। पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिल्यास शांत बसणार नाही। सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा इशारा। सूत्रांची माहिती। भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश। दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ रऊफ अझहरचा खात्मा। रऊफ अझहर कंदाहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड। बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडी हल्ला। पाकिस्तानी सैन्याचे 12 सैनिक ठार। बलूच आर्मीचा दावा। हल्ल्याचा व्हिडिओ देखील जारी। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोरिदके आणि बहावलपूरमधील नवी दृश्य समोर। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प देखील उद्ध्वस्त। पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच। कालपासून सुरू असलेल्या गोळीबारामध्ये 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू। पूंछ सेक्टरमधील गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार देखील शहीद। लाहोर सोडा, पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना सूचना। लाहोर सोडा किंवा जीव वाचवा, पाकमधल्या अमेरिकन नागरिकांना सूचना। दिसता क्षणी शत्रूंना गोळ्या घाला, BSF जवानांना आदेश। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सीमेवर हाय अलर्ट। राजस्थानातील भारत-पाकिस्तान बॉर्डर सील। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सचिवांसोबत महत्त्वाची बैठक। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची अधिकाऱ्यांसोबत चर्चा।